2012 साली शिरोली इथं ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह स्वाभिमानीच्या आंदोलकांवर 302 सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांमधून नुकतीच या सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या आंदोलकांसह न्यायालयात त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचा माणगाव इथं सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी ऊस दर आंदोलनातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सहभागाचा आढावा घेताना त्यांचं कौतुक केलं. यावर्षी राजू शेट्टींमुळेच कर्नाटकात ऊस दर वाढवून मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2012 सालच्या आंदोलनाच्या आठवणी सांगताना महात्मा गांधींना येरवडा कारागृहातील ज्या खोलीत ठेवण्यात आलं होतं त्याच्या शेजारच्याच खोलीत आपल्यासह आंदोलकांना ठेवलं होतं असं नमूद केलं. माजी आमदार उल्हास पाटील यांनी आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी शेतकरी प्रश्नांसाठी एक असल्याचं सांगितलं. याप्रसंगी पुरंदर पाटील, भगवान काटे, महादेव धनवडे, विधिज्ञ ब्रिजेश शास्त्री, श्रेणिक चौगुले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, अभिषेक मगदूम, सुधीर बिरनाळे, सौरभ मगदूम, गोमटेश पाटील, अंकुश चव्हाण, शिवानंद कारवेकर, वृषभ पाटील यांनी परिश्रम घेतले.